कोणता मुलगा कुठून कधी चाकू काढेल आणि तो सोबतच मारून देईल याच्याबद्दल सांगता येत नाही। गुन्हेगारासाठी जर एखाद्या आमदाराचा खासदाराचा कोणाचाही फोन येत असेल तर तो फोन रेकॉर्ड करून जगजाहीर करायला पाहिजे। कारण वजन जर यांचं केलं तर 25 किलो 35 किलोच्या वर भरणार नाही, परंतु स्वतःला डॉन समजतात। नमस्कार। आज शहरात वाढती गुन्हेगारी आणि वाढत्या गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांची किंवा अल्पवयीन गुन्हेगारांची वाढती संख्या या दोन्ही गोष्टीचा जर विचार केला तर खूपच भयावह परिस्थिती आहे। सामान्य माणसाला तू बाजूला हो किंवा तुझी गाडी स्पीडला एवढंही म्हणता येत नाही, कारण कोणता मुलगा कुठून कधी चाकू काढेल आणि तो सोबतच मारून देईल याच्याबद्दल सांगता येत नाही। म्हणून आणि पोलीस यंत्रणा त्यांचे कुठेतरी लिमिटेशन आहे। पोलीस यंत्रणा काम करताना आपल्या पद्धतीने कार्यरत आहे, परंतु एक गोष्ट समजत नाही की बाल गुन्हेगार ज्याच्याकडे खर्रा खायला पैसे नाही, कारण हे जेवढे स्वतःला डॉन समजतात, रील टाकतात, यांच्यासारखी पांडू जमात कोणतीच नाही। कारण वजन जर यांचं केलं तर 25 किलो 35 किलोच्या वर भरणार नाही, परंतु स्वतःला डॉन समजतात। हे डॉन त्याच्याच भरोशावर होतात कारण यांना राजकीय पाठबळ आहे। राजकीय गुन्हेगार जे आहे ते यांना जमानत घेण्यापासून ते यांचं घर पोचण्यापर्यंत सगळं काही काम करते। मग आपलं काम काय आहे तर पहिले यांना न म्हणता जर कधी एखादा इमानदार पोलीसवाला असेल तर कोणत्याही सळक्या पांडू प्रवृत्तीच्या गुन्हेगारासाठी जर एखाद्या आमदाराचा खासदाराचा कोणाचाही फोन येत असेल तर तो फोन रेकॉर्ड करून जगजाहीर करायला पाहिजे, स्वतःच्या नोकरीची पर्वा न करता। अनेक लोक आहे, आज मी यासोबतच जंतर मंतरच्याही विषयावर बोलल का जंतर मंतरवर बसलेले विद्यार्थी यांच्याशी सरकारने बोलणी करावी, सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधींनी बोलणी करावी। ते न करता पोलिसांना पाठवून डायरेक्ट लाठीचार्ज कसे काय करता, आणि जे पोलीस लाठीचार्ज करतात त्यांनी नोकरी सांभाळून गुलामी पत्करू नये। कारण सरकारी नोकरी सांभाळून राहिले तुम्ही, तुमची सरकारी नोकरी, तर तुम्हालाही 4 नियम आहे। सरकार तुम्हाला म्हणून की याला मारा त्याला मारा, तर तुम्ही कोणाला माराल का? या सरकारचे तुम्ही गुलाम आहेत का? पोलीस यंत्रणा, मिलिटरी यांची जे एक इज्जत होती ती आता सामान्यांच्या डोक्यातून निघून चालली, त्यांची भीती निघून चालली, त्यांचा रिस्पेक्ट निघून चालला। मी सर्वांना विनंती करतो की जर एखादा पोलीस चुकीचं वागत असेल, एखादा मिलिटरीला चुकीचं, तरी आता तुम्ही ते पण त्यांच्या अंगावर जा, कारण आता ते त्याच्याशिवाय ऐकणार नाही। सगळ्यात महत्त्वाचा विषय एकच आहे का या बालगुन्हेगारांना पोसणारी जी जमात आहे, जी गांडू जमात आहे, जी पांडू जमात आहे, त्यांना पहिले रोखलं पाहिजे, त्यांच्यावर अंकुश लावला पाहिजे। कारण हेच राजकीय लोक आपल्या मिरवणुकीसाठी, लोकांना धमक्या देण्यासाठी, कोणाला मारहाण करण्यासाठी याच अल्पवयीन मुलांचा पुढे उपयोग करतात। आणि या अल्पवयीन मुलांच्या माध्यमातून ड्रग्स स्ट्रक्चर असो, MDचं पावडर विक्रीचं असो किंवा गांजा किंवा वर्ली असो, या व्यवसायात त्यांना लावलं जातं आणि ते लोक कधी मेन स्ट्रीममध्ये येत नाही, त्यांना सुधारण्याचा चान्स भेटत नाही। या मुलांच्या आईवडिलांकडे जर तुम्ही जाऊन पाहता, यांचे आईवडील मोलमजूर करणारे, धुणी भांडी करणारे लोक आहेत। यांचे मुलं जेव्हा रंगबाजी करतात ते बुलेट घेऊन फिरतात, त्या बुलेटमध्ये पेट्रोल येते कुठून, ती बुलेट येते कुठून, याचाही थोडासा शोध पोलिसांनी घ्यावा। आणि गुन्हा घडल्यानंतर माहिती देणारे नागरिकही तेवढेच जबाबदार आहे, आणि गुन्हा घडल्यानंतर पद्धतशीरपणे हेतुपुरस्पर पाहिजे तसा रिपोर्ट बनवणारे पोलीस ही गुन्हेगार आहे। कोर्टात झाल्यानंतर हे लोक सुटतात कसे, कारण कुठेतरी लूप होल पोलिसांच्या या कामगिरीबद्दल आहे। सर्वांना विनंती करतो की कितीही छोटासा गुन्हेगार असो त्याला वरच्यावर ठेचा, नंतर तो मोठा झाल्यावर तुम्ही त्याला ठेचू शकणार नाही, आणि तुम्हालाही तुमचे प्रश्न, तुमचा परिवार, तुमची रोजंदारी, तुमचं घर सगळं लागलेलं आहे। त्यामुळं तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टीला समर्थन करू नका, किमान निषेध तरी करा। दरवेळेस विरोधी पक्षनेता, विरोधी पक्ष किंवा मीडिया तुम्हाला काम करणार नाही, तुम्हालाही बाहेर पडायला लागेल। जे चुकला त्याच्यासाठी निषेध व्यक्त करा। काल परवा पुण्यामध्ये अमित शहाच्या कॅनव्हायला लोकांनी हॉर्न वाजवला आणि हॉर्न वाजवून निषेध केला। कुठल्याही गोष्टीने काम करा, पण तुम्ही तुमचा निषेध व्यक्त करा। मी प्रत्येक नागरिकांना विनंती करतो की तुमचं अस्तित्व, तुमचं स्वतःचं जीव तुमच्या हातात आहे। आता पोलिसाच्या भरोश्यावर, सरकारच्या भरोश्यावर, कोणाच्या भरोश्यावर बसू नका। एक मुलगा येऊन तुमच्या जर बायकोला चाकू दाखवत असेल, तुम्ही जर तिथे उभे असाल तर तुमच्यासारखा छंड कोणी माणूस तिथं नाही आहे। तुमचं काम आहे तुमच्या बायकोचं, तुमच्या परिवाराचं, तुमचं स्वतःचं रक्षण करणं, आणि यासाठी तुम्हाला आता हातात काठी घ्यावं लागेल, शस्त्र घ्यावं लागेल, किंवा तुम्हाला स्वतःला आत्मनिर्भर या बाबतीत व्हावं लागेल। एवढीच माझी विनंती। आज पेट्रोल गाड्यांमध्ये इथेनॉल टाकण्यात जाऊन आलं, किंवा पेट्रोल गाड्याची स्क्रॅपची किंमत किंवा स्क्रॅपचं टायमिंग आपल्या हिशोबाने ठरवलं जाऊन आलं। सरकार जनतेला विचारत का नाही? विरोधी पक्षाच्या हिशोबानं किंवा पक्षाच्या हिशोबानं संसदेचा प्रश्न मांडून पहिले त्याच्यावर चर्चा का करते? तुम्ही डायरेक्ट सुरू करून देता, नंतर मग त्याच्यानंतर प्रॉब्लेम झाले का बोंबलता? माझं म्हणणं आहे, आजपर्यंत नितीन गडकरीजींची जी एक सामान्य प्रतिमा होती ती प्रत्येक जनमानसात, प्रत्येक विरोधी पक्षात, प्रत्येक पक्षात चांगली होती, पण पुत्रमोहापोटी त्यांनी परत थोडासा चुकीचा निर्णय घेतला आहे। आज पहिल्यांदा नागपूरलाही मोर्चा निघालेला आहे। गडकरीजींना विनंती आहे, पूर्ण डिपार्टमेंटला विनंती आहे, पूर्ण सरकारला विनंती आहे की सरकारला विनंती एवढीच आहे की जर पब्लिक कोणत्या गोष्टीला नाही म्हणत असेल तर तो विषय करू नका। विकासात्मक बरेच कामं, विकासात्मक बरेच मुद्दे आहेत, त्यावर तुम्ही चर्चा करा। ते काम महत्त्वाचं आहे सरकारचं। पोलिसांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे, गाडीमध्ये इथेनॉल घालणे, हे तुमचं काम नाही आहे। तुम्ही त्याच्यावर विचार करा। परत बस
हेल्मेट सक्तीचा जो विषय आहे तो मी आनंदानं स्वीकार करतो. हेल्मेट सक्तीचा विषय मी आनंदानं स्वीकार करतो. त्याचं कारण एवढं आहे, कारण हेल्मेट घातल्यानं माणसाचं डोकं वाचते. भलाही जीव नाही वाचला तरी चालेल, माणूस मेला तरी चालेल, परंतु त्याचं डोकं नाही वाचलं किंवा त्याचं डोकं शाबूत राहिलं पाहिजे, असं बिनडोक सरकारच्या डोक्यात आलेलं आहे. मला एक समजत नाही, आजचाच अमरावतीत 3 अपघात झाले. 3ही अपघातात मुलांनी हेल्मेट घातलं होतं, 2 महिलांनी हेल्मेट घातलं होतं, तरी त्यांच्या बिंदूवरून चकनाचूर झालेला आहे. मग या सगळ्या गोष्टीचा जर विचार करतो म्हटलं तर तुम्ही करून का राहिले? आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करताना एक गोष्ट आहे, शहरात हेल्मेट घातल्यानंतर तुम्हाला मागचा आवाज ऐकू येत नाही, मान पडताना विचार पडते, पहिलेच गाडी चालवताना कोणी कुठून येते, शिस्त नाही आहे. म्हणून हेल्मेट सक्ती ही गावाच्या बाहेर 10 किलोमीटरच्या दूर पाहिजे. हेल्मेट हायवेवर पाहिजे, मोठ्या शहरात पाहिजे, अशा शहरात किंवा छोट्या छोट्या गावात नको. अमरावतीच्या लोकांनी याचा निषेध करावा. सरळ सरळ ज्या विषय वाटलं त्या दिवशी हेल्मेट रस्त्यावर ठेवून द्या, पाहून पहा रस्त्यावर किती हेल्मेट जमा होते म्हणून. आणि हेल्मेटची क्वालिटी पाहिली तर एका बुक्कीत तुटून राहिले, मग ते हेल्मेट काय कामाचे आहे? सर्वांना विनंती करतो की तुम्ही नागरिक आहे, तुमच्या स्वतःचं तुम्हाला भलं समजते, जर समजत नसेल तर त्याचा निषेध तरी करा. तुमच्याजवळ सोशल मीडिया आहे, तुमच्याजवळ बाकीची चांगली मीडिया आहे, अजूनही काही मीडिया विकल्या गेली नाही, जिवंत आहे, त्याचा तुम्ही फायदा घ्या.